नमस्कार, मी ऋत्विक भालेकर. मुंबई तकचा लोकसभेचा कव्हरेज उत्तर महाराष्ट्रात रावेर लोकसभा मतदारसंघात येऊन पोहोचलेला आहे. काही वेळापूर्वीच आपण महायुती भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधला. त्यांची तयारी कशी सुरू आहे हे जाणून घेतलं. मात्र आता आपण रोहिणी खडसे यांच्याकडे आलेलो आहोत. अर्थात नंद भाऊजाई आहात या ठिकाणी आणि महाराष्ट्रात सध्या ननंद भाऊजाई यांच्यामधला कुठेतरी संघर्ष जो आहे याची खूप चर्चा आहे. बारामतीचंच उदाहरण घेतलं तर मतदान तर पार पडलेलं आहे, परंतु आता रावेरची तयारी शेवटच्या टप्प्यात दिसते. रक्षा खडसे तर आता त्यांच्या प्रचारासाठी निघाल्या, पण रोहिणी खडसे आपल्याला सांगायला हवं त्या सुद्धा श्रीराम पाटील यांच्या प्रचारासाठी आता बाहेर पडतायत आणि त्याच्या आधीच आम्ही त्यांना पकडलेलं आहे. तर हेच जाणून घ्यायला आवडेल की कशा पद्धतीनं एकीकडे राजकारण आणि एकीकडे घरातले नातेसंबंध याची घालमेल होत नाही का? घालमेल नक्कीच होते, पण जेव्हा तुम्ही निर्णय घेतलेला आहात आणि तुमच्या विचारधारेशी ठाम आहात, त्यामुळे काम करायला फार काही अडचण आत्ता मला जाणवत नाही. सुरुवातीला थोडं 2-3 दिवस जाणवलं, पण आत्ता जाणवत नाही. कारण मला माहितीये, मला आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वामध्ये आणि त्यांच्या विचारधारेशीच पुढे जाऊन काम करायचं आहे. त्यामुळे आज रोजी आमचे सगळे पदाधिकारी असतील आणि आम्ही सगळे मिळून मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रामध्ये जोरात कामाला लागलेलो आहोत. आज देखील माझ्या मतदारसंघातल्या अंतुर्ली या गावामध्ये उमेदवार आदरणीय श्रीरामदादा पाटील यांच्यासोबत आम्ही प्रचार रॅली करतोय आणि वातावरण जे आज आम्ही बघतोय, महाविकास आघाडीच्या फेव्हरेबल वातावरण आम्हाला प्रत्येक ठिकाणी बघायला मिळतंय आणि हा उत्स्फूर्त प्रतिसाद नक्कीच निर्णायक ठरेल. तुम्ही फक्त पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही तर प्रदेशाध्यक्ष, महिला प्रदेशाध्यक्ष म्हणून सुद्धा जबाबदारी तुमच्यावरती आहे. एकीकडे रक्षा खडसे त्या ठिकाणी कमळाचा प्रचार करताय, तुम्ही पहिल्यांदा तुतारी हे चिन्ह घेऊन त्यांच्याच विरोधात खरं तर प्रचार करताय. किती मोठं आव्हान आहे तुम्हाला वाटतं? कारण रावेर असेल, जळगाव असेल, हे भाजपचे कायमच गड राहिलेले आहेत आणि त्याच्यासाठी अहोरात्र मेहनत करताना तुम्ही स्वतः एकनाथ खडसेंना गेले कित्येक दशकांपासून पाहिलेलं आहे. आज त्याच भूमिकेविरोधात जेव्हा आपण काम करतो तेव्हा किती मोठं चॅलेंज असतं? चॅलेंज म्हणण्यापेक्षा आजची जी निवडणूक आहे ती शेतकरी बांधव असतील, युवक असतील, महिला असतील, ह्या प्रत्येकाने स्वतःहून स्वयंस्फूर्तीने आज ते मोदीच्या विरोधात किंवा केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या विरोधामध्ये लोक बाहेर पडलेली आहेत. हा आम्हाला प्रतिसाद दिसतोय आणि हे करत असताना लोकांचा जो प्रतिसाद आहे तोच आम्हाला बळ देतो लढायचं. आणि जी मागच्या 2 टर्म म्हणजे 2014 असेल किंवा 2019 मध्ये जी काही लाट आपण बघितली, त्या लाटेला विरोधातली लाट म्हणजे आता मोदी नको. आता लोकांना आपण भेटायला गेलो तर त्यांना सांगितलं की अरे तुम्ही 10 वर्ष मोदी साहेबांच्या नेतृत्वात काम केलंय, कसं वाटलं? आता ते म्हणाले आता ताई बस, आता आम्हाला ते नकोय, आता आपल्याला महाविकास आघाडीचं सरकार पाहिजे, आपल्याला महाविकास आघाडीच्या माध्यमातून आलेलं केंद्र सरकार हवंय. आणि त्या तऱ्हेने लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला खरंच मिळतो आणि आम्ही अचंबित आहे की सडन लोकांमधला जो रिस्पॉन्स आहे हा जर आपण बघितला तर नक्कीच बदल आम्हाला वाटतोय की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी स्वतः शरद पवार यांनी सुद्धा सभा घेतली आणि त्याचं नियोजन तुम्ही केलेलं होतं. कौतुकाची थाप मिळाली असं कळलं, नेमकं काय झालेलं होतं? सभा आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही साहेबांना भेटायला गेलो. त्यावेळेस साहेबांनी सभा ही उत्कृष्ट झाली याच्या पाठीवरती कौतुकाची थापही ठेवली. कारण खरंच सभेला लोकांचा जो उत्स्फूर्त असा प्रतिसाद होता तो जळगाव जिल्ह्यामध्ये आजच्या दिवशीला एवढी मोठी सभा होणं हे खरंच खूप मोठी गोष्ट होती. आणि हा खरं मुक्ताईनगर मतदारसंघ बघितला तर हा रक्षाताईंचा स्थानिक मतदारसंघ, आदरणीय भाऊंचा स्थानिक मतदारसंघ आणि ह्या मतदारसंघामध्ये एवढी मोठी सभा होणं ही मोठी गोष्ट होती. पण लोकांची साथ, लोकांनी केलेली मेहनत, लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद जो आम्हाला त्या सभेला मिळाला तेच बघता साहेबांनी कौतुक केलं आणि मला आनंद आहे की आपण करत असलेल्या कष्टाचं आपल्या नेत्यांनी जेव्हा कौतुक करतात तेव्हा ते चीज झाल्यासारखं वाटतं.
पवार साहेबांनी तर कौतुकाची थाप दिली असेल, पण घरी आल्यानंतर एकनाथ खडसे काय म्हणाले? कारण वडिलांच्या विरोधात तुम्ही घेतलेली ही मला वाटतं पहिली सभा आहे. हो, एकटी आतापर्यंत बाबांच्या नेतृत्वातच काम करत आलेत, त्यांच्या नेतृत्वातच कुठल्याही सभा घेतल्यात. एकटी म्हणून ही पहिली सभा होती, पण ते झाल्यानंतर बाबांशी बोलायची माझी हिंमत झाली नाही अजून. तुम्ही आता ह्या प्रचाराच्या दरम्यान रक्षाताई असतील, तुम्ही असाल, एकनाथ खडसे असेल, एकत्र कधी जेवायला बसलाय, एकत्र कधी घरी आलाय? या घडामोडीनंतर नाही हो. त्या त्यांच्या प्रचारात व्यस्त आहे आणि मी माझ्या प्रचारात व्यस्त आहे, त्याच्यामुळे भेटण्याचा काही संबंध आला नाही. आणि राजकारण बाहेर, घराबाहेर, घरात राजकारण नाही असं काही नाहीये? मन दुभंगली आहेत असं? नाही, घरात राजकारण नाहीच आहे. पण ह्या निवडणुकीच्या याच्यामुळे मध्ये खरं एकमेकांना भेटायला देखील वेळ नाहीये असं झालंय. कारण रात्री उशिरा त्याही येतात, रात्री उशिरा आम्ही येतो. त्या कोथळीला राहतात, मी मुक्ताईनगरला राहते, त्याच्यामुळे समोरासमोर येण्याची अजून तरी काही वेळ आली नाहीये. पण आलो तरी काही मन दुभंगलेली नाहीयेत. परिवार म्हणून आम्ही आजही तसंच आमचं आपुलकी आहे, प्रेम आहे. पण पक्ष म्हणून आमची जी विचारधारा वेगळी आहे त्या विचारधारेशी त्याही ठाम आहेत आणि मीही ठाम आहे. परंतु एकनाथ खडसे यांना निवडणुकीच्या अगदी तोंडावरती निर्णय घ्यावा लागला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा राजीनामा दिला. कुठेतरी प्रतिकूल परिस्थिती असल्यामुळेच हा निर्णय त्यांना घ्यावा लागला. या बाबतीमध्ये बाबा चांगल्या रीतीने तुम्हाला उत्तर देऊ शकतील. त्यांनी कुठल्या परिस्थितीत निर्णय घेतला, का निर्णय घेतला, मला असं वाटतं याचं उत्तर त्यांनी देणं योग्य आहे. मी त्यांच्या याच्यावरती भाष्य करणं योग्य राहणार नाही. ज्या अर्थी शिवसेना एकनाथ शिंदे गट याचे चंद्रकांत पाटील जे मुक्ताईनगरमधून निवडून आलेले आहेत, यांचा सुद्धा संघर्ष खडसे परिवारासोबत होता. आता जरी ते रक्षा खडसे यांच्यासोबत आहेत असं दाखवत असले तरी काही छुपी मदत वगैरे तुम्हाला होत नाही ना? ते करू शकणार नाहीत, कारण त्यांना महायुतीकडनं भविष्यामध्ये उमेदवारी जर करायची असेल तर त्यांना महायुतीचं काम करावंच लागणार आहे. त्यांना त्या माध्यमातनं त्यांनी काम करणं अपेक्षित आहे. पण तरी माझी आणि आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांची अशी इच्छा आहे की गेल्या 2019ला आदरणीय पवार साहेबांनी त्यांना वाईट काळामध्ये साथ दिली आहे आणि ह्या वाईट काळामध्ये त्यांना साथ दिल्यामुळे ते निवडून आलेत. म्हणजे ते जरी अपक्ष असले तरी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत आमदार आहेत. बरोबर. त्याच्यामुळे आमच्या पक्षाने त्यांना साथ दिली आणि आदरणीय पवार साहेबांच्या ह्या वाईट काळामध्ये त्यांनी आम्हाला साथ देणं गरजेची होती. शेवटी कधीतरी आपल्याला आपल्या ऋणातनं मुक्त व्हावं लागतं किंवा आपल्या ऋणातनं त्यांनी मुक्त होण्याची ही सगळ्यात चांगली संधी त्यांच्याकडे होती. आणि जसं मी ठामपणे मी सांगू शकते की हो, मला पवार साहेबांनी मदत केली आहे म्हणून मी पवार साहेबांसोबत आहे आणि त्याच्यासाठी मी महाराष्ट्रभर फिरते, मी मतदारसंघात फिरते. मी जरी समोर माझ्या बहिणी असल्या तरी मी माझ्या विचारधारेशी आणि माझ्या पक्षाशी ठाम आहे. कारण मला माहितीये माझ्या पवार साहेबांनी मला ज्या वेळेस मदत केलेली आहे, वाईट काळात त्यांनी मला मदत केली, तर त्यावेळेस माझी आता उत्तराई करण्याची वेळ आहे. म्हणून मी आणि माझे कार्यकर्ते ठाम आहोत, आम्ही पक्षाचं काम करतोय. तसं त्यांनी त्यांच्या पवार साहेबांनी त्यांना केलेली मदत आत्ता हे त्यांनी परतफेड करण्याची संधी त्यांच्याकडे चांगली आहे. येणाऱ्या पुढच्या विधानसभा निवडणुकीत रोहिणी खडसे ह्या मुक्ताईनगरमधूनच आव्हान निर्माण करतील चंद्रकांत पाटलांना, त्याचीच ही पूर्वतयारी म्हणायची? मी मुक्ताईनगर विधानसभा क्षेत्रातनं माझी उमेदवारी आता देखील जयंत पाटील साहेबांनी जाहीर केलेली आहे. समोर कोण असेल याचा फार विचार करण्यापेक्षा निवडणुकीसारखी लढायची आहे आणि आपण उमेदवार आपल्याला जे पक्षाने आपल्याला आदेश केलेला आहे त्यानुसार निवडणूक लढायची आहे. त्याची आम्ही सगळे कार्यकर्ते जय्यत तयारी करतोय. एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होणार आहे अशी चर्चा आता जोरदार आहे. अर्थात लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर जर त्यांचा पुन्हा एकदा प्रवेश झाला, घरवापसी झाली, तर रोहिणी खडसे यांच्यासमोर द्विधा मनस्थिती नसणार ना, की आपण आता शरद पवारांसोबत राहायचं की पुन्हा एकदा स्वगृही परतायचं? मुळीच नाही. माझ्या मनात कुठेही संभ्रम नाही. मी ज्या दिवशी निर्णय घेतला त्या दिवशीपासूनच मी ठाम आहे की मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आदरणीय पवार साहेबांसोबतच राहणार आहे. माझ्या मनात किंचितही कुठेही शंका नाहीये की मला भारतीय जनता पार्टीत जायचंय का, मला भाऊ तिकडे गेलेत तर मला तिकडे जायचंय. कदाचित तो जर निर्णय मला घ्यायचा असता तर तो मी आधी घेऊ शकले असते ना. मला कुणी काही अडचण आणलेली थोडी होती. ज्यावेळेस बाबांनी निर्णय जाहीर केला त्याही वेळेस मी त्यांच्यासोबत जाऊ शकले असते. मला ती आज वेळेस जर असं काही कोणी मला प्रेशराईज करून किंवा जबरदस्ती करून तर ह्या पक्षात ठेवलेलं नाहीये.
त्याच्यामुळे मी माझ्या स्वतःच्या इच्छेने इथे थांबली आहे आणि भविष्यात इथेच थांबण्याचा माझा निर्णय ठाम आहे. आणि म्हणूनही आज रोजी ज्या जोमाने मी काम करू शकते तो निर्णय पक्का आहे म्हणून काम करू शकते. संभ्रमात असती तर कदाचित मी ऑन ग्राउंड नसते आज. निश्चित. तुम्ही आता निघालात खरं तर प्रचारासाठी, उशीर झाला असेल तुम्हाला, पण आम्ही पाहतोय तुमची 2 चिमुकली मुलं सुद्धा या ठिकाणी खेळत आहे. हा एवढाच वेळ मिळतो, परत आल्यानंतर वेळ मिळतो, म्हणजे दिवसातनं किती वेळ घालवता येतो तुम्हाला मुलांसोबत? त्यांच्यासोबत खरंच राजकारणात काम करत असताना प्रत्येक व्यक्तीला असंच वाटत असेल की आपण मुलांवरती अन्याय करतो, कारण त्यांचा हक्काचा वेळ हा आपल्याला बाहेर द्यावा लागतो. पण शेवटी मतदारसंघातली लोक ही देखील तुमचा परिवार आणि तुमचाच परिवारातली अविभाज्य घटक असतात. त्यामुळे थोडा वेळ मुलांना कमी जातो, पण सकाळ आणि घरी आल्यानंतर रात्रीचा वेळ हा त्यांचा हक्काचा असतो. ते त्यावेळेस मोबाईलही जप्त करतात माझा, की तुम्ही आता घरी आलेत, आता मोबाईल नकोय. तर अशी आमची थोडी फायटिंग चालू राहते. आज ते निवांत आता खेळतायत आणि रात्री आल्यानंतर ह्याच्यापेक्षा दंगा आम्ही सगळे एकत्र मिळून करतो. पण आनंद आहे आणि तेही समजून घेतात, कारण आता त्यांनाही सवय झाली आहे की आईला बाहेर जायला लागतं, काम करायला लागतं. त्या समजूतदारपणामध्ये आणि शेवटी आपण दिवसभरात ज्या स्ट्रेसमध्ये जातो त्या स्ट्रेसमधून निघण्याचं सगळ्यात उत्तम औषध हे दोघं आहात माझे. आता विषय राजकारणाचा आहे म्हणून विचारतो, त्यांचा कल कुठे आहे, तुतारी की कमळ? ते त्यांच्या आजोबांना जास्त, माझ्यापेक्षा जास्त त्यांच्याशी अटॅचमेंट आहे. म्हणजे माझ्या वडिलांशी त्यांची जास्त अटॅचमेंट आहे. त्याच्यामुळे ते कायम म्हणतात आम्ही आमच्या नाथाबाबांबरोबर आहे. म्हणजे तुम्हाला एकटीला पाडतायत घरात, सगळे गँगअप करतायत? ती लहान आहेत मुलं, जिकडे अटॅचमेंट असते तिकडे त्यांचा कौल जास्त असतो. माझ्यापेक्षा ते त्यांच्या आजोबांसोबत जास्त राहतात. म्हणजे ते जन्माला आल्यापासून माझी आई आणि माझे वडील ह्या दोघांसोबत त्यांचं बॉन्डिंग खूप जास्त आहे. आणि तो जो ते काय आज माहोल बघतायत त्या माहोलमध्ये त्यांना कमळ किंवा राष्ट्रवादीची तुतारी हे काय कळत नाही. त्यांना हेच कळतं, माझे आजोबा हे जर करतायत तर आपलं चिन्ह हेच, अशी त्यांची थोडीशी भावना आहे. पण त्याच्यानंतर त्यांना आपण बोललो की अरे नाही आपलं हे, तर म्हणतात ठीक आहे, मग ती कमळाची मग मी तुतारीची, अशी गंमत आमची घरात चालली आहे. धन्यवाद तुम्ही सविस्तर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. आणि तुतारी आणि कमळाचा जो संघर्ष आहे हा इतकाच खेळीमेळीने रावेर लोकसभा मतदारसंघात सुद्धा व्हावा अशी अपेक्षा आहे. शुभेच्छा तुम्हाला सुद्धा. तर या होत्या रोहिणी खडसे. अर्थात आपण रावेर लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतोय. अशाच पद्धतीनं मुलाखती आणि विश्लेषण पाहण्यासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा मुंबई तक.